श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 9वा गुणरूप श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 9वा समास पहिला. आशंका नाम श्रीराम. निराकार म्हणजे काये, निराधार म्हणजे काये, निर्विकल्प म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी श्रीराम. निरामय म्हणजे काये, निराभास म्हणजे काये, निरावेव म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निरामय म्हणजे जडमये नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावेव म्हणजे अवेव नाही, परब्रह्मासी श्रीराम. निप्रपंच म्हणजे काये, निकळंक म्हणजे काये, निरोपादी म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निकळंक म्हणजे कळंक नाही, निरोपादी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्मासी श्रीराम. निरोपम्य म्हणजे काये, निरालंब म्हणजे काये, निरापेक्षा म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्मासी श्रीराम. निरंजन म्हणजे काये, निरंतर म्हणजे काये, निर्गुण म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही, परब्रह्मासी श्रीराम. निस्संग म्हणजे काये, निर्मळ म्हणजे काये, निश्चळ म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निस्संग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही, परब्रह्म्यासी श्रीराम. निशब्द म्हणजे काये, निर्दोष म्हणजे काये, निवृत्ती म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्मासी श्रीराम. निकाम म्हणजे काये, निर्लेप म्हणजे काये, निकर्म म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निकाम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निकर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्मासी श्रीराम. अनाम्य म्हणजे काये, अजन्मा म्हणजे काये, अप्रत्यक्ष म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते श्रीराम. अगणित म्हणजे काये, अकर्तव्य म्हणजे काये, अक्षय म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयची नाही, परब्रह्मासी श्रीराम. अरूप म्हणजे काये, अलक्ष म्हणजे काये, अनंत म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अरूप म्हणजे रूपच नाही, अलक्ष म्हणजे लक्षित नाही, अनंत म्हणजे अंतच नाही,
परब्रह्मासी श्रीराम. अपार म्हणजे काये, आढळ म्हणजे काये, अतर्के म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अपार म्हणजे पारची नाही, आढळ म्हणजे ढळची नाही, अतर्के म्हणजे तर्कत नाही, परब्रह्म ते श्रीराम. अद्वैत म्हणजे काये, अदृश्य म्हणजे काये, अच्युत म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म ते श्रीराम. अछेद म्हणजे काये, अदाय म्हणजे काये, अक्लेद म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अछेद म्हणजे छेदेना, अदाय म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभव मते, सद्गुरु केलिया श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, आशंका नाम समास पहिला श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक नववा, समास दुसरा, ब्रह्मनिरूपण श्रीराम. जे जे काही साकार दिसे, ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे, सर्व काळ श्रीराम. जे सकळामध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर, संचले असे श्रीराम. ते भगवंताचे निज रूप, त्यासी बोलीचे स्वरूप, याही वेगळी अमुप, नामे तयाची श्रीराम. त्यास नामाचा संकेत, कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत, असतचे असे श्रीराम. दृश्यास बाह्य संचले, परी ते विश्वास चोरले, जवळीच नाहीसे झाले, असतच कैसे श्रीराम. ऐसा ऐकोनिया देव, कुठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व, दृश्यची अवघे श्रीराम. दृष्टीचा विषयो दृश्य, तोची झालिया सादृश्य, तेने दृष्टी पावे संतोष, परी ते देखणे नव्हे श्रीराम. दृष्टीस दिसे ते नासे, येत विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टीस दिसे, ते स्वरूप नव्हे श्रीराम. स्वरूप ते निराभास, आणि दृश्य भासले साभास, भासास बोलिला नास, वेदांत शास्त्री श्रीराम. आणि पाहता दृश्यची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसे, ते दृश्य सवाय श्रीराम. जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावी गुण, परी ते स्वरूप जाण, सन्निधची असे श्रीराम. जैसा आकाशी भासला भास, आणि सकळामध्ये आकाश, तैसा जाणीजे जगदीश, सवाय अभ्यांतरी श्रीराम. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी शिजेना, स्वरूप देवाचे श्रीराम. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना, सुवर्णा सारिखे श्रीराम. ऐसे जे संचले सर्वदा, परी ते आकळेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता श्रीराम.
तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखण अहंतेचे निरूपण सावध ऐका श्रीराम जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे झेपावे अनुभवाचे शब्द आगवे बोलून दावी श्रीराम म्हणे आता मीच स्वरूप तेची अहंतेचे रूप निराकारी आपे आप वेगळी पडे श्रीराम स्वये मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे श्रीराम कल्पना आकळी हेत वस्तू कल्पनातीत म्हणून ना कळे अंत अनंताचा श्रीराम अन्वये आणि वितरेक हा शब्द भेद कोणी एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे श्रीराम आधी घेईजे वाच्यांश मग ओळखीजे लक्षांश लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैसा श्रीराम सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे श्रीराम सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे श्रीराम हे लक्षांशे अनुभवणे येथे नाही वाच्यांश बोलणे मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैसा श्रीराम परा पश्यंती मघेमा वैखरी जेथे ओसरती चारी तेथे शब्द कळा कुसरी कोण काज श्रीराम शब्द बोलता सवेच नासे तेथे शाश्वतता कोठे असे प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पाहा श्रीराम शब्द प्रत्यक्ष नासिवंत म्हणून घडे पक्षपात सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही श्रीराम ऐक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्य जाण ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे श्रीराम अनन्य म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे श्रीराम आत्म्यास नाही आत्मपण हेची निसंगाचे लक्षण हे वाच्यांशे बोलिले जाण कळावया कारणे श्रीराम येरवी लक्षांश तो वाच्यांशे सांगिजेल हे घडेल कैसे वाक्य विवरणे अपैसे कळो लागे श्रीराम करावे तत्व विवरण शोधावे ब्रह्म निर्गुण पाहावे आपणास आपण म्हणजे कळे श्रीराम हे न बोलताच विवरिजे विवरोन विरोन राहिजे मग आबोलण्याची साजे महापुरुषी श्रीराम शब्दचे निशब्द होती श्रुती नेती नेती म्हणती हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता श्रीराम प्रचित आलिया अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे श्रीराम मी लटिका माझे बोलणे लटके मी लटिका माझे चालणे लटके मी माझे अवघेची लटके कल्पनिक श्रीराम मज मुळीच नाही ठाव माझे बोलणे अवघे जीवाव हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटिकी श्रीराम प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास तेथे मी पण विशेष हे केवी घडे श्रीराम जेथे सर्व ही अशेष झाले तेथे विशेष कैसे आले मी मौनी म्हणता भंगले
मौन्य जैसे श्रीराम. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असो न निशेष नसावे, विवेक बळे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक नववा समास तिसरा निस्संदेह निरूपण श्रीराम. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन, हे केवी घडे श्रीराम. सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सगळामध्ये अलिप्तता, येईल कैची श्रीराम. तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरकही आता, येण्याची न्याये श्रीराम. जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभोगता योगी, यात नाही तया लागी, येण्याची पाडे श्रीराम. कुठून नाही कुटिला, रडोली नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला, योगेश्वर श्रीराम. जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला, नाना परी श्रीराम. ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान, केले पाहिजे श्रीराम. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे, तुम्हास घडे श्रीराम. ज्याचा अनुभव जैसा, तो बोलतो तैसा, संपदे विण जो दिवसा, तो निरार्थक श्रीराम. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दरिद्रे आपदा, भोगिल्याच भोगी सदा, शब्द ज्ञाने श्रीराम. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे, ओळखावा श्रीराम. अनुभवी अनुभव्यास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देह भाव गळे, विदेही देखता श्रीराम. बद्धा सारिखा सिद्ध, आणि सिद्धा सारिखा बद्ध, एक भावील तो अबद्ध, म्हणावाच न लगे श्रीराम. झडपला तो देहधारी, आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी, कैसी द्यावी श्रीराम. तैसा अज्ञान पतित, आणि ज्ञानी जीवन मुक्त, दोघे समान मानिल तो युक्त, कैसा म्हणावा श्रीराम. आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, येथे श्रोती सावचित, क्षण एक व्हावे श्रीराम. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला, नाहीच काही श्रीराम. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे, न लगे काही श्रीराम. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना, काही केल्या श्रीराम. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरीवरी, कळेल कैचा श्रीराम. कळाया शोधावे अंतर, तव ते नित्य निरंतर, जयास दुंडिता विकार, निर्विकार होती श्रीराम.
तो परमात्मा केवळ तयास नाही मायामळ अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही श्रीराम ऐसा जो का योगी राज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना श्रीराम देह भाविता देहची दिसे परी अंतर अनादिसे असे तयास शोधिता नसे जन्म मरण श्रीराम जयास जन्म मरण व्हावे ते तो नवेची स्वभावे नाहीच ते आणावे कोठून कैसे श्रीराम निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण श्रीराम मध्यान्नी थुंकिता सूर्यावरी तो तुंका पडेल आपणाच वरी दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे श्रीराम समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान परंतु भुंको लागले स्वान तरी ते स्वानसी आहे श्रीराम ज्ञानी तो सत्य स्वरूप अज्ञान देखे मनुष्य रूप भावासारिखा फळद्रुप देव तैसा श्रीराम देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैचा श्रीराम देव सदोदित संचला लोकी बहुविध केला परंतु बहुविध झाला हे तो घडे ना श्रीराम तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी श्रीराम जळून काष्टाचा आकार अग्नी दिसे काष्ठाकार वरी काष्ट होईल हा विचार बोलोची नये श्रीराम कर्पूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे तयास जन्मविता कैसे करदळी उदरी श्रीराम बीज भाजले उगवेना वस्त्र जळाले उकलेना बोग निवडिता निवडेना गंगे मरे श्रीराम भोग गंगे मागे दिसे गंगा एक देसी असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत श्रीराम सुवर्ण नव्हे लोखंड साधूच जन्म थोरदांड अज्ञान प्राणी जडमूढ तयास हे उमजेची ना श्रीराम अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे सन्नपाते बरळतसे सन्नपाती श्रीराम जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये गोसणला ते भये जागत्याला केवी लागे श्रीराम मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एके ओळखली दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी श्रीराम हाती धरिता ही डसेना हे एकास भासेना तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी श्रीराम विंचू सर्प डसला तेने तोची जाकळला तयाचे निलोक झाला कासा विस कैसा श्रीराम आता तुटला अनुमान ज्ञानियास कळे ज्ञान अज्ञानास जन्म मरण चुकेची ना श्रीराम एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी नेणपणे हिंपुटी होती जन्म मृत्ये श्रीराम तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न सावधान सावधान म्हणे वक्ता श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निस्संदेह निरूपण नाम समास तिसरा श्रीराम।
श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 9वा समास 4 जाणपण निरूपण श्रीराम. पृथ्वीमध्ये लोक सकळ एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक बोंगळ काय निमित्त श्रीराम. कित्येक राजे नांदती कित्येक दरिद्र भोगिती किती एकांची उत्तम स्थिती कित्येक अधमोद्धम श्रीराम. ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपिले याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम. हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणास दरिद्र प्राप्ती येदर्थी संदेह नाही श्रीराम. जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला तयास लोक म्हणती भला कार्य करता श्रीराम. जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे श्रीराम. हे तो प्रगटची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे विद्येवीण करंटावसे विद्या तो भाग्यवंत श्रीराम. आपुली विद्या न शिकसी तरी काये भीक मागसी जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती श्रीराम. वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा काजे विद्येने मोठा म्हणून या श्रीराम. विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशलता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा श्रीराम. इतुकेही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे वैभव सांडिता अपैसे पाठी लागे श्रीराम. वडील समर्थ धाकुटा भिकारी ऐकायाची कैसी परी वडिला ऐसा व्याप न करी म्हणून या श्रीराम. जैसी विद्या तैसी हाव जैसा व्याप तैसे वैभव तोला सारिखा हाव भाव लोक करीती श्रीराम. विद्या नसे वैभव नसे तेथे निर्मळ कैचा असे करंटपणे वोखटा दिसे वोंगळ आणि विकारी श्रीराम. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी समर्थ गुण नसता जिणे व्यर्थ प्राणी मात्राचे श्रीराम. गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्व नाही कुशलता नाही तर्क नाही प्राणी मात्रासी श्रीराम. या कारणे उत्तम गुण त्याची भाग्याचे लक्षण लक्षणे विण अवलक्षण सहजची झाले श्रीराम. जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी एक विद्या असता महत्व पावे श्रीराम. प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोच समर्थ नेणता जाणीजे व्यर्थ निःकारण श्रीराम. नेणता विंचू सरपडसे नेणता जीव घात असे नेणता कार्य नासे कोणी एक श्रीराम. नेणता प्राणी सिंतरे नेणपणे तरेवरे नेणपणे ठके विसरे पदार्थ काही श्रीराम. नेणता वैरी जिंकिती नेणता अपाई पडती नेणता संहारती घडती जीवनास श्रीराम. आपुले स्वहित न कळे जना तेने भोगिती यातना ज्ञान नेणता अज्ञाना अधोगती श्रीराम. माया ब्रह्म जीव शिव सारा सार भावा भाव जाटिल्यासाठी होते वाव
जन्म मरण श्रीराम कोण करता निश्चयेसी बद्ध मोक्ष तो कोणासी ऐसे जाणता प्राणियासी सुटिका घडे श्रीराम जाणीजे देव निर्गुण जाणीजे मी तो कोण जाणीजे अनन्य लक्षण म्हणीजे मुक्त श्रीराम जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य बोलांडिले जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे श्रीराम न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षास अधिकारी होणार नाही श्रीराम माया ब्रह्म ओळखावे आपणास आपण जाणावे इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म श्रीराम जाणता समर्थाचे अंतर प्रसंगे वर्ते तदनंतर भाग्य वैभव अपार तेनेची पावे श्रीराम म्हणून जाणणे नवे सामान्य जाणता होईजे सर्वमान्य काहीच नेणता अमान्य सर्वत्र करीती श्रीराम पदार्थ देखोन भूत भावी नेणते झडपोन प्राण ठेवी मिथ्या आहे उठा ठेवी जाणते जाणती श्रीराम जाणत्यास कळे वर्म नेणत्याचे खोटे कर्म सकळ काही धर्माधर्म जाणता कळे श्रीराम नेणत्यास येम यातना जाणत्यास काहीच लागेना सकळ जाणून विवंचना करी तो मुक्त श्रीराम नेणता काही राजकारण अपमान करून घेती प्राण नेणता कठीण वर्तमान समजतास होये श्रीराम म्हणून या नेणणे खोटे नेणते प्राणी ते करंटे जाणता विवरता तुटे जन्म मरण श्रीराम म्हणून अलक्ष करू नये जाणणे हाची उपाये जाणता सापडे सोये परलोकाची श्रीराम जाणणे सकळास प्रमाण मूर्खास वाटे अप्रमाण परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे श्रीराम एक जाणणे करून परते कोण सोडी प्राणी आते कोणी एक कार्य जेते जाटिल्या विण न कळे श्रीराम जाणणे म्हणजे स्मरण नेणणे म्हणजे विस्मरण दोही मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती श्रीराम जाणते लोक ते शहाणे नेणते वेडे दैन्यवाणे विज्ञान ते ही जाणपणे कळो आले श्रीराम जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणे ही तुटले हेतू रहित झाले समाधान श्रीराम श्रोते म्हणती हे प्रमाण झाले परम समाधान परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मद निरोपावे श्रीराम ब्रह्मांडी तेची पिंडी असे बहुत बोलती ऐसे परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे श्रीराम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक नववा समास पाचवा अनुमान निरशन श्रीराम पिंडा सारिखी ब्रह्मांड रचना नये अमुचा अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती श्रीराम जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोला वयाची प्रौढी हे वचन घडी ने घडी
तत्वज्ञ बोलती श्रीराम पिंड ब्रह्मांड एक राहाटी ऐसी लोकांची लोकधाटी परी प्रत्ययाचे परिपाटी तगो न सके श्रीराम स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची श्रीराम हे शास्त्रा घाटी जाणावी परिप्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गथा गोवी होत आहे श्रीराम पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोलिजे ते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा श्रीराम पिंडी बुद्धी ऐसे बोलिजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणिजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखिजे नारायणू श्रीराम पिंडी बोलिजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी श्रीराम तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे मन ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे श्रीराम नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहोन नेमस्त मज निरोपावा श्रीराम प्रचित निश्चया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले स्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे श्रीराम परी यास पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी श्रीराम विष्णुचंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्र नामा या पाचाची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी श्रीराम येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा श्रीराम प्रचिती विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे तोंड पसरून जैसे सुणे रडून गेले श्रीराम तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पाहावे जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार श्रीराम आवगे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार श्रीराम नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी तेथे निवडयाचे धनी ते एक डोंब कावळे श्रीराम आपुले इच्छेने बोलिले पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे श्रीराम म्हणून हा अवघाच अनुमान अवघे कल्पनेचे रान बली न घ्यावे आडरान तस्करी घ्यावे श्रीराम कल्पन निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र देव नाही स्वतंत्र मंत्राधीन श्रीराम येथे न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे श्रीराम जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने श्रीराम ब्रह्म्याने सकळ निर्मिले ब्रह्म्यास कोणे निर्माण केले विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळिता कवणू श्रीराम रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता कोण काळाचा नियंता कळला पाहिजे श्रीराम याचा कळेना विचार तो अवघा अंधकार म्हणून या सारासार विचार करणे श्रीराम
ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले. कल्पिले परी प्रत्यया आले, नाही कदा श्रीराम. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती. हे कल्पनिक श्रोती, नेमस्त जाणावे श्रीराम. पिंडासारखी ब्रह्मांड रचना, कोण आणितो अनुमाना. ब्रह्मांडी पदार्थ नाना, ते पिंडी कैसे श्रीराम. औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी. पिंडी कोटे श्रीराम. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर. 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोठे श्रीराम. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी. 84 लक्ष योनींची दाटी, पिंडी कोठे श्रीराम. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथकाकारे वेगळाले. तेही तितुके निरोपिले, पाहिजेत पिंडी श्रीराम. जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे. नाना बीजे धान्ये सकळे, पिंडी निरोपावी श्रीराम. हे सांगता पुरवेना, तरी उगेची बोलवेना. बोलिले न येता अनुमाना, लाजीरवाने श्रीराम. तरी हे निरूपिले नवसे, फुकट बोलता काय वेचे. या कारणे अनुमानाचे, कार्य नाही श्रीराम. 5 भूते ते ब्रह्मांडी, आणि 5ची वर्तनी पिंडी. याची पाहावी रोकडी, प्रचित आता श्रीराम. 5 भूतांचे ब्रह्मांड, आणि पंचभूतिक हे पिंड. या वेगळे ते उदंड, अनुमान ज्ञान श्रीराम. जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वमन प्राये त्यागणे. निश्चयात्मकतेची बोलणे, प्रत्ययाचे श्रीराम. जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी. पंचभूतांची तातडी, दोहीकडे श्रीराम. म्हणून देहीचे तानमान, हातो अवघाची अनुमान. आता एक समाधान, मुख्य ते कैसे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. अनुमान निर्शन नाम, समास 5वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 9वा, समास 6वा. गुणरूप निरूपण श्रीराम. आकाश जैसे निराकार, तैसा ब्रह्माचा विचार. तेथे वायोचा विकार, तैसी मूळ माया श्रीराम. हे दास बोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले. मूळ मायेत दाखविले, पंचभूतिक श्रीराम. तेथे जाणीव सत्वगुण, मध्य तो रजोगुण. नेणीव तमोगुण, जाणीजे श्रोती श्रीराम. म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी ऐका त्याचा अभिप्राव. पिंडी महाकारण देही सर्व, साक्षिणी अवस्था श्रीराम. तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे. म्हणून तेथे जाणीवेचे, अधिष्ठान आले श्रीराम. असो मूळ माये भीतरी, गुप्त त्रिगुण वास करी. स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिणी श्रीराम. जैसा तृणाचा पोट राखळा, पुढे उकलून होये मोकळा. तैसी मूळ माया अवलिया, गुणा प्रसवली श्रीराम.
मूळ माया वायो स्वरूप ऐक गुण क्षोभिणीचे रूप गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलिजे श्रीराम पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालिला स्वभाव ते मातृकास ठाव शब्द झाला श्रीराम तो शब्द गुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येतीचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला श्रीराम पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायोचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता श्रीराम वायो नसता कैची जाणीव जाणीव नसता कैची नेणीव जाणीव नेणिवे सठाव वायो गुणे श्रीराम जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा श्रीराम एकापासून एक झाले हे एक उगेची दिसून आले स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूतांचे श्रीराम ऐसा हा मुळींचा कर्दमू पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू सांगता एकापासून एक उगमू हेही खरे श्रीराम वायोचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला कर्दमुची श्रीराम अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दम रूपी श्रीराम येत आशंका उठिली भूतास जाणीव कोठे देखिली तरी भूतात जाणीव ही ऐकिली नाही वार्ता श्रीराम जाणीव म्हणजे जाणते चळण तेची वायोचे लक्षण वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले श्रीराम म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणून या भूतात जाणीव असे श्रीराम कोठे दिसे कोठे न दिसे परी ते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूल सूक्ष्म श्रीराम पंचभूते आकारली भूती भूते कालवली तरी पाहता भासली एक स्थूल एक सूक्ष्मे श्रीराम निरोध वायुन भासे तैसी जाणीव न दिसे परी ते असे भूत रूपे श्रीराम काष्ठी अग्नी दिसेना निरोध वायो भासेना जाणीव तैसी लक्षेना एकाएकी श्रीराम भूते वेगळाली दिसती पाहता एकची भासती बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी श्रीराम ब्रह्मापासून मूळ माया मूळ मायेपासून गुणमाया गुणमायेपासून तया गुणास जन्म श्रीराम गुणापासून या भूते पावली स्पष्ट दशेते ऐसियांची रूपे समजते निरोपिली श्रीराम आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले शब्द गुणास कल्पिले आकाश वाया श्रीराम एक सांगता एकची भावी उगीच करी गथा गोवी तया वेड्याची उगवी कोणे करावी श्रीराम शिकविल्या ही कळेना उमजविल्या ही उमजेना दृष्टांते ही तर्केना मंद रूप श्रीराम भूताहून भूत थोर हाही दाविला विचार परी भूतावरील स्वतंत्र कोण आहे श्रीराम जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ
माये परते एक निर्गुण ब्रह्म श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ गोतली भूते त्रिगुणांची श्रीराम. भूते विकारवंत चत्वार आकाश पाहाता निर्विकार आकाशभूत हा विचार उपाधी करिता श्रीराम. पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा श्रीराम. उपाधी मध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतक्यासाठी आकाश झाले भूत रूपे श्रीराम. आकाश अवकाश तो भकास परब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म श्रीराम. जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणाचे प्रमाण येतोय निरोपिले त्रिगुण रूपे सहित श्रीराम. प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकची होते विकारवंतची तयाते नेम कैचा श्रीराम. काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता काळे पिवळे मेळविता हिरवे होय श्रीराम. ऐसे रंग नाना परी मेळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत श्रीराम. एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लाग वेग किती म्हणून पाहावा श्रीराम. एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाचा भूतांचे विस्तार 84 लक्ष योनी श्रीराम. नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक हिरा मुंगी स्वापदाधिक उदकेची होये श्रीराम. शुक्लित श्रोणित म्हणजे नीर त्या नीराचे हे शरीर नखे दंत अस्ति मात्र उदकाच्या होती श्रीराम. मुळ्यांचे बारीक पागोरे तेने पंथे उदक भरे या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र श्रीराम. आम्र वृक्ष मोहरा आले अवघे उदका करिता झाले फळी फुली लगडले सावकास श्रीराम. खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वथा खांद्या फोडून फळे पाहता गोली साले श्रीराम. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे श्रीराम. तेची जळ सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाचे एकच घडे येणे प्रकारे श्रीराम. पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे श्रीराम. भूतांचे विकार सांगो किती क्षणक्षणा पालटती एकाचे एकची होती नाना वर्ण श्रीराम. त्रिगुण भूतांची लटपट पाहू जाता हे खटपट बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा श्रीराम. प्रिये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास 6वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 9वा समास 7वा विकल्प निरशना श्रीराम.
आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक, स्थूळा करिता श्रीराम, तैसेची ब्रह्मांडे वीण काही, मूळ मायेची जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम, ते स्थूळचे नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका श्रीराम, कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठी भागी चालती घरे, जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार श्रीराम, शंख शिंपी गुला कवडे, आधी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे श्रीराम, आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे श्रीराम, तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोतयांचा श्रीराम, तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक, जन्म मृत्याचा विवेक, मज निरोपावा श्रीराम, कोण जन्मास घालिते, आणि मागुता कोण जन्म घेते, हे प्रत्यया कैसे येते, कोण्या प्रकारे श्रीराम, ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करितो, रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती श्रीराम, तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे, होणार नाही श्रीराम, ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संहारिले, महाप्रळयी श्रीराम, म्हणून ह्या सृष्टीभाव, अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणून निर्गुण देव, तरी तो निर्विकारी श्रीराम, म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारिली, आणि विचारिता थारली, हेही घडेना श्रीराम, आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण, तेही निरोपावे श्रीराम, पुण्याचे कैसे रूप, आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप, कोण करता श्रीराम, हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना, ना धरिता नये श्रीराम, वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती जाणा, अंतःकरण पंचकाच्या श्रीराम, असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र, कैसे लागे श्रीराम, देहो निर्माण पाचा भूतांचा, वायोचाळक तयाचा, जाणणे हा मनाचा, मनोभाव श्रीराम, ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंताळे झाले, कोणास कोणे जन्मविले, कोण्या प्रकारे श्रीराम, तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना, मागुता जन्मा श्रीराम, कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही, ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा श्रीराम, पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची झाले स्मरण, अंतर्यामी अंतःकरण, जाणती कळा श्रीराम, सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण पडता मरण, पावती प्राणी श्रीराम,
स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले, पुढे जन्मास घातले, कोणास कोणे श्रीराम. म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी वेदची कल्पना बळावली श्रीराम. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी, मागुते नये श्रीराम. वाळले काष्ट हिरवळेना, पडिले पळते पुन्हा लागेना, तैसे पडिले शरीर येना, जन्मास मागुते श्रीराम. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटवूनच गेले, तैसेची पुन्हा जन्मले, नाही मनुष्य श्रीराम. येथे अज्ञान आणि सज्ञान, सारिकेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान, श्रोतयासी श्रीराम. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे श्रीराम. प्रयत्ने वीण कार्य झाले, जे विल्या वीण पोट भरले, ज्ञाने विणमुक्त झाले, हे तो घडे ना श्रीराम. स्वये आपण जेविला, त्यास वाटे लोक झाला, परंतु हे समजताला, घडिले पाहिजे श्रीराम. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील, ऐसा कवणू श्रीराम. जैसे जयास ज्ञान झाले, ते तितुकेच तरिले, ज्याचे बंधन तुटले, तोची मुक्त श्रीराम. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन, त्यांचे कैसे समाधान, ते तुम्ही पहा श्रीराम. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ, तैसाच हाही केवळ, अनुभव जाणावा श्रीराम. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, कुणेसी पावताच बाणले, समाधान श्रीराम. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण, मग कास यासी श्रीराम. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी, हे मानितना श्रीराम. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान, तोची मुक्त श्रीराम. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विणतो उद्धार, होणार नाही श्रीराम. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले, सकळास येणे श्रीराम. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला, आपले कल्पनेने श्रीराम. विज्ञानासारिखे अज्ञान, आणि मुक्तासारिखे बंधन, निश्चयासारिखा अनुमान, मानूची नये श्रीराम. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही, कळल्या वाचुनी श्रीराम. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणीजे ना बद्धी, म्हणून बद्ध श्रीराम. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होये श्रीराम. काहीच नेणीचे ते अज्ञान, सकळ जाणीचे ते ज्ञान,
जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा श्रीराम. अमृत सेऊन अमर झाला तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला. तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा श्रीराम. जाणता म्हणे जनाते तुम्हास भूत कैसे झडपिते. तुम्हास विष कैसे चढते. निर्विष म्हणे श्रीराम. आधी बद्धा सारिखे व्हावे मग हे नलगेची पुसावे. विवेक दुरी ठेवून पाहावे लक्षण बद्धाचे श्रीराम. निजेल्यास चेईला तो म्हणे हाकारे भोसण्या तो. अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजोन पाहावा श्रीराम. ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्धा ऐसे न पडे गुंती. भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही श्रीराम. इतुकेन आशंका तुटली ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली. विवेक पाहता बाणली अंतरस्थिती श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विकल्प निरीक्षण नाम समास 7वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 9वा समास 8वा देहांत निरूपण श्रीराम. ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काळे जन्मते अंतकाळी श्रीराम. बद्ध प्राणी मरून गेले तेथे काहीच नाही उरले. जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी श्रीराम. ऐसी घेतली आशंका याचे उत्तर ऐका. आता दुश्चित होऊ नका म्हणे वक्ता श्रीराम. पंच प्राण स्थळे सोडिती प्राणरूप वासना वृत्ती. वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या श्रीराम. वायो सरिसी वासना गेली ते वायो रूपेची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे श्रीराम. कित्येक प्राणी निशेष मरती पुन्हा मागुते जीव येती. ढकलून दिले तेने दुखविती हस्तपादाधिक श्रीराम. सर्पदृष्टी झालियावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की श्रीराम. कित्येक सेवे होऊन पडती कित्येक तयास उठविती. येमलोकीहून आणिती माघारे प्राणी श्रीराम. कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले. उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही श्रीराम. कित्येक बहुजन्म घेतले कित्येक परकाया प्रवेशले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक श्रीराम. फुंकिल्या सारिखा वायो गेला तेथे वायो सूत निर्माण झाला. म्हणून वायो रूप वासनेला जन्म आहे श्रीराम. मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना परंतु आहे श्रीराम. वासना जाणीजे जाणीव हेत. जाणीव मुळींचा मूळ दंत. मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे श्रीराम. कारण रूप आहे ब्रह्मांडी कार्य रूपे वर्ते पिंडी. अनुमानिता तातडी अनुमानेना श्रीराम. परंतु आहे सूक्ष्म रूप जैसे वायोचे स्वरूप. सकळ देव वायो रूप आणि भूत सृष्टी श्रीराम.
वायो मध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म श्रीराम. त्रिगुण आणि पंचभूते हे वायो मध्ये मिश्रिते, अनुमानेना म्हणून त्याते मिथ्या म्हणून ये श्रीराम. सहज वायो चाले तरी सुगंध दुर्गंध कळो आले, उष्ण शीतळ तप्त जिवाले प्रत्यक्ष प्राणी श्रीराम. वायोचेनी मेघ घोळती, वायोचेनी नक्षत्रे चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायो श्रीराम. वायो रूपे देवते भूते, आंगी भरती अकस्माते, विध केलिया प्रेते, सावध होती श्रीराम. राहाणे ब्राह्मण संबंध जाती, राहाणे ठेवणी सापडती, नाना गुंतले उगवती, प्रत्यक्ष राहाणे श्रीराम. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरून डोले, आळी घेऊन जन्म आले, कित्येक प्राणी श्रीराम. ऐसा वायोचा विकार, येवंची कळेना विस्तार, सगळ काही चराचर वायोमुळे श्रीराम. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो चंचल रूपे सृष्टी करता, न कळे तरी विचारी प्रवर्ता, म्हणजे कळे श्रीराम. मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी, मज निरोपावे श्रीराम. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट हो उनिया, विश्वी वर्ते श्रीराम. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन फाळे आटे, पुढे मागुता ओघलोटे, भूमंडळी श्रीराम. तैसाच वायो मध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोठे विकारे कोठे समीर, उगास वाजे श्रीराम. वारी अंगावरून जाती, तेने हात पाये वाळती, वारा वाजता करपती, आली पिके श्रीराम. नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी, वीज कडाडी अंबरी, वायोमुळे श्रीराम. वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार, रागोद्वारी श्रीराम. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती, नाना मंत्र श्रीराम. मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी वोडंबरी करीती, मंत्र सामर्थ्ये श्रीराम. राक्षसांची माव रचना, ते हे देवा दिका कळेना, विचित्र सामर्थ्ये नाना, स्तंभन मोहनाधिके श्रीराम. दडच पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे, किती म्हणोनी श्रीराम. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा, कोण जाणे श्रीराम. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापते बांधिती, मंत्री महासर्प खिळती, आणि धन लाभ श्रीराम. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यया आला, मागील प्रश्न फिटला, श्रोत याचा श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, देहांत निरूपण नाम, समास 8वा श्रीराम.
श्रीराम समर्थ श्रीराम. दशक नववा, समास नववा, संदेह वारण श्रीराम. ब्रह्मवारिता वारेना, ब्रह्मसारिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना, एकीकडे श्रीराम. ब्रह्मभेदिता भेदेना, ब्रह्मछेदिता छेदेना, ब्रह्म परते होएना, केले तरी श्रीराम. ब्रह्मखंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड, सिरकले मध्ये श्रीराम. पर्वत पाशाळ शिळा श्रीखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे, झाली परब्रह्मी श्रीराम. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एक एकामध्ये, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. ब्रह्मी भूगोळे पैस केला, आणि भूगोळ ही ब्रह्मे भेदिला, विचार पाहता प्रत्यय आला, प्रत्यक्ष आता श्रीराम. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटच झाले, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे श्रीराम. भेदिले नाही म्हणावे, तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळास अनुभवे, दिसत आहे श्रीराम. तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले, आक्षेप वचन श्रीराम. आता याचे प्रत्युत्तर, सावधायिका निरोत्तर, येथे पडिले की विचार, संदेहाचे श्रीराम. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे, श्रोते जन श्रीराम. तव श्रोते झाले उद्दित, आहो म्हणती सावचित, प्रसंगे बोलो उचित, प्रत्युत्तर श्रीराम. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले, पाहिजे श्रोती श्रीराम. आप तेज अथवा पवन, सारू न सकती गगन, गगन पाहता सगन, चळेल कैसे श्रीराम. अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुने, राहिले गगन श्रीराम. याची प्रचित ऐसी असे, जे जडत्वा आले तितके नासे, आकाश जैसे तैसे असे, चळणार नाही श्रीराम. वेगळेपणे पाहावे, तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे, आकाश ब्रह्म श्रीराम. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाणा, आकाश म्हणावे श्रीराम. निर्गुण ब्रह्मसे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले, कल्पनेसाठी श्रीराम. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास, निर्विकल्प श्रीराम. पंचभूतामध्ये वास, म्हणून बोलिसे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मांश, तेची गगन श्रीराम. प्रत्यक्ष होते जाते, अच कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते, भेदिले नाही श्रीराम. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे श्रीराम. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले, कोणे परी श्रीराम.
भ्रमे प्रत्यक्ष दिसते विचार पाहता काये तेथे भ्रममूळ या जगाते खरे कैसे म्हणावे श्रीराम भ्रमशोधिता काहीच नाही तेथे भेदिले कोणे काही भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमची मिथ्या श्रीराम भ्रमाचे रूप मिथ्या झाले मग सुखे म्हणावे भेदिले मुळी लटके त्याने केले तेही तैसे श्रीराम लटक्याने उदंड केले तरी आमुचे काये गेले केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती श्रीराम सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे श्रीराम मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे श्रीराम वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही श्रीराम आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला मग ब्रह्मगोळ देखिला वटबीज न्याये श्रीराम होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही श्रीराम आपण भ्रमे लहानळला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे श्रीराम वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे श्रीराम जव एक सुवर्ण आणिता तेने ब्रह्मांड मडविता कैसे होईल ते तत्वता बरे पाहा श्रीराम वस्तू वृत्ती सकवळे तेने वृत्ती फाटोन वितळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा श्रीराम येथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे श्रीराम विवेके तुटे अनुमान विवेके होय समाधान विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे श्रीराम केली मोक्षाची उपेक्षा विवेके सारिले पूर्व पक्षा सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे श्रीराम हे प्रचितीचे उत्तरे कळती सारासार विचारे मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होईजे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे संदेह वारण नाम समास नववा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक नववा समास 10वा स्थिती निरूपण श्रीराम देऊळामध्ये जगन्नायक आणि देऊळावरी बैसला काक परी तो देवाहून अधिक म्हणून एकी श्रीराम सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे श्रीराम ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले परी ते ब्राह्मणा परीस भले कैसे मानावे श्रीराम ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त कोणी झाले अव्यावेस्त आणि स्वान सदा ध्यानस्त परी ते उत्तम नव्हे श्रीराम ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे मार्ज लक्ष विषयी शहाणे परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे म्हणावे तयासी श्रीराम ब्राह्मण पाहे भेदा भेद मक्षिका सर्वास अभेद
परीतीस झाला ज्ञानबोध हे तोन घडे की श्रीराम उंच वस्त्रे नीचल्याला आणि समर्थ उघडाच बैसला परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती श्रीराम बाह्याकार केला अधिक परी तो अवघा लौकिक येथे पाहिजे मुख्य एक अंतरनिष्ठा श्रीराम लौकिक बळा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी श्रीराम देवास भजता देवलोक पित्रास भजता पित्रलोक भूतास भजता भूतलोक पाविजे तो श्रीराम जेणे जयास भजावे तेने त्या लोकासी जावे निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये श्रीराम निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य अनन्य होता हो इजे धन्य निश्चयेसी श्रीराम सकळ केली याचे सार्थक देवगोळ खावा एक आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे श्रीराम देव पाहता निराकार आपला तो माईक विचार सोहम आत्मा हा निर्धार बाणोन गेला श्रीराम आता अनुमान तो काही वस्तू आहे वस्तूचा ठाई देहभाव काहीच नाही धांडोळीता श्रीराम सिद्धास आणि साधन हा तो अवघास अनुमान मुक्तास आणि बंधन आढळे ना श्रीराम साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे आता साधकाच्या नावे शून्याकार श्रीराम कुल्लाळ पावला राजपदवी आता रासवे कासया राखावी कुल्लाळपणाची उठा ठेवी कासया पाहिजे श्रीराम तैसा अवघा वृत्तीभाव नाना साधनांचा उपाव साध्य झालिया कैसा ठाव साधनासी श्रीराम साधने काये साधावे नेमे काये फळ घ्यावे आपण वस्तू भरंगळावे कासयासी श्रीराम देह तरी पाचा भूतांचा जीव तरी अंश ब्रह्मींचा परमात्मा तरी अनन्याचा ठाव पाहा श्रीराम उगेची पाहता मी पण दिसे शोध घेता काहीच नसे तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा श्रीराम आत्मा आहे आत्मपणे जीव आहे जीवपणे माया आहे मायापणे विस्तारली श्रीराम ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सकळ शोधून पाहे तोच ज्ञानी श्रीराम शोधू जाणे सकळासी परी पाहो नेणे आपणासी ऐसा ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे श्रीराम ते वृत्ती रूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले प्रकृती निरासे अवघेच गेले विकारवंत श्रीराम उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे श्रीराम फळ एक आपण एक ऐसा नाही हा विवेक फळाचे फळ कोणी एक स्वयेची होईजे श्रीराम रंक होता राजा झाला बरे पाहता प्रत्यये आला रंकपणाचा गलबला रंकी करावा श्रीराम वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे सिद्ध साधूच्या कारणे नाना सायास करीती श्रीराम ते ब्रह्मरूप आपणची आंगे सारासार विचार प्रसंगे
करणे न करणे वा उगे काहीच नाही श्रीराम. रंकराज आज्ञेसी भ्याले तेची पुढे राजा झाले. मग ते भयेची उडाले रंकपणा सरिसे श्रीराम. वेदे वेद्याज्ञेने चालावे सच्छास्त्रे शास्त्र अभ्यासावे. तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे श्रीराम. अमृते सेवावे अमृत अनंते पाहावा अनंत. भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे श्रीराम. संते असंत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भंगावे. स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे श्रीराम. अंजने ल्यावे अंजन धने साधावे धन. निरंजने निरंजन कैसे अनुभवावे श्रीराम. साध्य करावे साधनासी ध्येय धरावे ध्यानासी. उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा श्रीराम.